समप्रभा निर्विघ्न करू देव सर्व कार्य सुसर्वदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करतोय। तसेच आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा राघोजी भांगरे यांना देखील विनम्र अभिवादन करून मी मॅचला समालोचन करण्याची सुरुवात करतोय। मॅनेटी बॉलचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला गोलंदाज मार्कवर दिनेश, स्ट्राईकवर पाहायला गेला तर धीरज पवार, नॉन स्ट्राईकचा विचार केला तर अजय नाईक। पहिलाच बॉल पेकी करण्यासाठी सज्ज धीरज आहे स्ट्राईकवर, पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमण, चेंडू जाईल सीमा रेखावर, रन्स मिळतील 6-6-6। हा येतोय धीरजच्या बॅट मधून षटकार डीजे। सहा धाव्यानं मात्र स्वतःच आणि संघाच्या सांघिक कोट्यातील अकाउंट खोललं जात आहे। धीरजच्या बॅट मधून आल्या या 6 धावा। गोलंदाज आहे गोलंदाज मार्कवर दिनेशचे मात्र स्वागत केलं षटकारानं। ओहो जशाच तशात उत्तर पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला, त्यानंतर मात्र गोलंदाजीचा मात्र पाहायला गेला तर यश पाहायला मिळतं, चतुराची गोलंदाजी देखील पाहायला मिळते। दिनेश बागचा दुसरा चेंडू पाहायला गेला तर निर्धाव आलाय। थँक्यू थोडं थांबवतो सर तुम्हाला। आमचे सन्माननीय या ठिकाणी आदित्यजी धुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचकावरती या, आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। खऱ्या अर्थानं बरेचसे पलसदरी ठाकरवाडीतील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं। आपलं देखील सहर्ष स्वागत। दरम्यान स्वागत केलं फलंदाज, इथे मात्र आणखीन एक षटकार येतोय धीरजच्या बाट मधून। खरं पाहायला गेलं तर जीवन सर हाच तो गोलंदाज आपण पाहतोय दिनेश, ज्यानं खऱ्या अर्थानं कालचा दिवस गोलंदाजी करत असताना अक्षरशः फलंदाजांना नाचवलं होतं, परंतु आज त्याच्या समोर आपण पाहतोय धीरज मात्र आग ओकणारी फलंदाजी करतोय। त्याच्या बाट मधून 2 मायटी हिट, 2 षटकार आलेत। जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जीवन सरांकडे। खऱ्या अर्थानं जर दिनेश वाघचं कौतुक करावं तितकं कमी। या ठिकाणी क्रॉस द लाईन खेळलाय, आउटफील्ड फास्ट, गॅप आहे मोठा, नाही दाबा ना तोटा, रन्स मिळतील 4-4-4। हा देखील येतोय धीरजच्या बॅट मधून चौकार डीजे। षटक मार्गस्थ आहे। ओहो हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू जाईल सीमा रेखा पार, रन्स मिळतील 6-6-6। हा देखील येतोय धीरजच्या बॅट मधून षटकार। भन्नाट वेगाने देखील धावफलक जाऊन पोहोचलंय धावफलकावर, धावा लागला धावफलकावर। या ठिकाणी पाहायला गेला तर 24 धावा, हॅट्रिक संपादन केली जाते फलंदाज धीरजनं, षटकार हॅट्रिक। पहिली षटकार हॅट्रिक पाहायला मिळते। ओहो पुन्हा ऑन साइडला ढकलण्याचं काम केलं, आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमा रेखा पार, रन्स मिळतील 4-4-4। हा देखील होतोय धीरजच्या बॅट मधून चौकार डीजे।
केलं तब्बल 4 षटकार टोकले. भन्नाट वेग, चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू आला निर्धाव ऋषिकेशच्या बॅट गोलंदाजीकडनं. शाईक अजय नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक मिळाली होती मात्र धीरजला या ठिकाणी पाहायला गेलं तर धीरज या फलंदाजाला मात्र स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. या ठिकाणी पाहायला गेला तर दुसरा चेंडू देखील निर्धाव आलाय. पुन्हा गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्कवर हा चेंडू हलक्या हाताने ढकलण्याचं काम केलं. तटीय सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवण्यात यश आलं. चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान देखील सिंगल होती कंप्लीट. आणि खऱ्या अर्थाने मी या खेळाडूचं देखील कौतुक करेन. आपल्या बॅटनं धावा येत नाहीये तर लगेच मात्र स्ट्राईक चेंज केले. धीरजला मात्र स्ट्राईकवर आणून ठेवलं कारण अजयला देखील ठाऊक आहे धीरजची बॅट मात्र चालते. स्ट्राईक वर धीरज पवार. ओहो या ठिकाणी पुन्हा चेंडूला आगाज केलाय. समालोचन कक्षाला मात्र सलामी देताना हा देखील येतोय ब्रँडन षटकार. रन्स मिळतील 6-6. धीरजच्या बॅट मधून येतोय हा 5वा षटकार. डीजे आहे. पुन्हा हा चेंडू देखील सीमारेषा बाहेर. जणू षटकारांचा पाऊस पडताना पाहतो आपण. हा हिटर धीरज पवार. धीरज नावाचं मात्र वादळ निर्माण झालं. या ठिकाणी भन्नाट वेग पाहायला मिळतोय. धाव फलकावर धावा लागला गेला. धावा दादा बिनबाद 41 धावा. पुन्हा गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्कवर. ऋषिकेशला पाहतोय. पाहायला गेलं तर 19 धावा खर्च 13 धावा खर्च करतोय. हा चेंडू पाहायला गेला तर निर्धाव आलाय. दुसरं षटक देखील कंप्लीट झालं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागला गेला धावफलकावर दादा बिनबाद 41 धावा. 41 loss of the 0 wicket and team भिंगार. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 28 धावा. क्षमासवी 24 धावा. त्यानंतर मात्र विचार केला तर 28 धावा होत्या. 28 धावा. आणि त्यानंतर विचार केला तर ऋषिकेश या गोलंदाजांनी देखील 13 धावा खर्च केल्या. टोटल पाहायला मिळते बिनबाद 41 धावा. मनीष आलाय गोलंदाज मार्कवर. मनीषच्या खांद्यावर मात्र जबाबदारी दिली करवई संघाच्या संघनायकानं. फीडअप घ्या कारण आज शेवटच्या आणि अंतिम रात्र. आज पाहायला गेला तर भरपूर सामने देखील खेळवले जातील. एक्स्ट्रा सामने देखील असतील. पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने मात्र चेंडू ढकलण्याचं काम केलंय. कार्पेटच्या सामन्यात चेंडू खेळून काढलाय. पुन्हा धीरजला मात्र स्ट्राईकवर आणण्याचं काम केलंय. धाव फलक 42 धावा. धावफलकावर लागल्या जात आहेत 42 धावा. मनीष गोलंदाज मार्कवर. ओहो या ठिकाणी चुका पाहायला मिळत आहेत. पंचाने देखील हरलं. हा चेंडू खराब आहे. नो चेंडू फ्रीची चान्स. या ठिकाणी 1+4 5 धावा धावफलकावर लागल्या जातील. आणि येणारा चेंडू उघडा डोळे पहा नीट. चेंडू आहे प्री हिट.
आणि प्रेरची चान्स पाहायला गेला तर धीरज या फलंदाजाला आले. हा चेंडू देखील खराब आलाय, वाईट आलाय. अगोदरच पाहायला गेला तर एक फाईट स्कोरिंग उभारली गेली भिंगार संघानं आणि त्यामध्ये मात्र गोलंदाजाकडनं होता येतं चुका. ओहो, पटका पसला गेलाय, परंतु हा चेंडू प्रीटचा आहे. चुकीची फेकी देखील पाहायला मिळते. पाहता पाहता 2 धाबा देखील धाबुलकावर लागल्या जात आहेत. 50 धाबुलका बरं. खऱ्या अर्थानं धीरजचं कौतुक करावं मित्रांनो, टाळ्या व्हायला हव्यात. 11 चेंडू आणि 46 धाबा. नाबा देखील करतोय. एक विस्फोटकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय भिंगार संघाकडून. तब्बल 11 चेंडू आणि 46 धाबा. 50 कंप्लीट होईल का? ओहो, रिव्हर्स अटॅक, दुधाल तलवार चालवण्याचं काम केलं, सक्सेसफुल. आणि या ठिकाणी मात्र चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर. रन्स मिळतील 4-4-4. हा देखील येतोय धीरजच्या बॅट मधून चौकार. येस, या ठिकाणी 50 कंप्लीट झाले मित्रांनो. टाळ्या व्हायला हव्यात धीरजसाठी. पहिला खेळाडू असेल या नाईट शृंखलामध्ये 50 कंप्लीट करणारा हा खेळाडू. घुटणार एक तमाज एक फटका पसला गेलाय. जलबाद होण्याची संधी होती, संधी देखील गमावली गेली आणि चुकीची फेकी देखील पाहायला मिळते. पाहता पाहता 2 धावा धावफलकावर मात्र कंप्लीट करताना पाहतो आपण भिंगार संघ. अजून विचार केला तर एकही विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळत नाहीये. पार्टनरशिप पाहायला गेली तर तब्बल 56 धावा. पुन्हा कार्प्याच्या सायने मात्र क्रॉस द लाईन खेळलाय. चेंडूला उचलफेक केली जाईल, त्या दरम्यान देखील सिंगल होईल कंप्लीट. अजून पाहायला गेलं तर तिसरं षटक मार्गस्थ आहे म्हणीच. ओहो, हा चेंडू देखील चांगला आहे. पंचांचा निर्णय देखील आलाय. षटक कंप्लीट झालं. तब्बल 18 चेंडू मध्ये पाहायला गेलं तर 57 धावा कुठून काढल्या या भिंगार संघानं. अजून एक षटक उर्वरित आहे. अनामारीचं षटक ड्रिंक टोली मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मित्रांनो, जर पाण्याची गरज लागली तर आपण लगेच पाण्याची पूर्तता करायची आहे. चला, सामना कंप्लीट होतोय. या ठिकाणी पाहायला गेला तर गोलंदाज आलाय. गोलंदाज मार खबर बादल सवारे. अक्षरशः पाहायला गेला तर भन्नाट स्कोर धावफलकावर लागला जातोय. गोलंदाज मार्कवर बादल. एस क्षमा सभे. या ठिकाणी गोलंदाज गणेश, परंतु या ठिकाणी आमच्यापर्यंत चुकीची माहिती बादल नावाची आली जाते. हो हो, या ठिकाणी घडलं काय? विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागतोय पहिलं. बॅक टू द आउट धीरज डीजे. थँक्यू डीजे मास्टर. या ठिकाणी टाळ्या व्हायला हव्यात मित्रांनो. बघा, 15 बॉल आणि 53 धावांवर मात्र बाद झालाय या ठिकाणी.